करायचं. आता एका गटात आता त्यात सकाळी मी ते ऍप्लिकेशन बघत होतो, ते ऍप्लिकेशन सिटीझन काढलं, गट नंबर टाकायला लागतोय. गट नंबर टाकला, त्या गटात 2 भावाचं असं तर दुसऱ्याला मिळत नाही. मी एक जण घेऊन गेला की मेलच दुसरं. तोपर्यंत तिची रेंज जाते. म्हणजे आता एनकेपी घेतलं, तुम्ही एनकेपी टाकलं, खाली 10-26-26 टाकलं, 10-26-26 टाकलं, होय म्हणलं, अमोनिया पाहिजे असलं, सल्फेट पाहिजे असलं मिळत नाही, कॉम्प्लेक्स दुसरं कुठलं मिळत नाही, तेवढंच घ्यायचं आणि परत जायचं. म्हणजे तो ऍप सुद्धा असा भारी तयार केलाय की पुढे शेतकऱ्यांना जाऊच नाही अशा पद्धतीने. सकाळी एक अर्धा तास ते बघत बसलो होतो. म्हणलं हे केलंय काय नेमकं, कुणासाठी केलंय, हे शेतकऱ्यासाठी केलंय का शेतकऱ्याच्या विरोधात या ठिकाणी केलंय माहित नाही. आता कुठेही कोणी बसून काही या ठिकाणी करू शकतो. एखादा शेतकरी घरात बसून मागणी नोंदवू शकतो, ती मागणी घेऊन जाईल का नाही याचा थांगपत्ता या ठिकाणी नाही आहे. लिंकिंग बंद करायचं आहे. मग लिंकिंग बंद करायचं तर युरिया बरोबर कंपन्या या ठिकाणी इतर खतं लागतात, ते तुम्ही पहिलं बंद करा. शेतकऱ्याला अडचणीत का आणता, दुकानदाराला अडचणीत या ठिकाणी तुम्ही का आणता. शेतकरी आणि दुकानदार हे अनेक वर्ष एक ऋणानुबंध या ठिकाणी राहिलेले आहेत. या दोघांना अडचणीत आणायचं काम आता या नव्या ऍपच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आता मला वाटतंय उद्याच्या भविष्यकाळात संध्याकाळी घरात जेवताना ऍप असणार आहे. मुख्यमंत्र्यांना विचारायचं काय खाऊ, भाकरी खाऊ, मग ती पुढे विचारणार 2 का 1, मग आपण सांगायचं 2, भात नाही. मग तोपर्यंत रेंज गेली म्हणजे संपला विषय. म्हणजे आता स्मार्ट मीटर जसं आलंय, आम्ही काल एमएससीबी मध्ये शेट्टी साहेब गेलो होतो, त्यांना म्हणलं स्मार्ट मीटर नाही, म्हणले स्मार्ट मीटर नाही. मग आमच्यातलं की जरा बंद कसं होते मग ऑटोमॅटिक, लाईट बिल भरलं नाही की बंद, पूर्वी येऊन कनेक्शन तोडायचे, मग आता ऑटोमॅटिक बंद कसं होतंय. म्हणजे आता वीज मीटर घरातलं सुद्धा मोबाईल सारखं पहिले पैसे भरल्याशिवाय लाईट नाही. ही अवस्था आमच्या मीटरची आहे. आता खतावर आल्यात, लाईटवर आल्यात, आता जेवणावर 100% ना. लई खाल्लं तर या ठिकाणी देशाचं नुकसान होतंय. बचत केली पाहिजे, पेट्रोल कमी वापरलं पाहिजे, जेवण कमी जेवलं पाहिजे. आता सगळं सांगायला लागल्यात मोदी साहेब, पाणी सोनं घ्यायचं नाही. मी परवा सांगितलं भाजपच्या कार्यकर्त्यांना की सोनाराच्या दुकानाबाहेर उभा राहा आणि येणारा जाणारा नमस्कारच करून सांगा सोनं घेऊ नका. काय सांगतात बघा. मग पेट्रोल पंपावर उभा राहा, पेट्रोल कमी भरा म्हणून सांगा. काय करतात बघा. महागाई वाढलेलं आहे, ही महागाई कमी करायचं काम या ठिकाणी करा. तुम्ही गोड तेल वाढलेलं आहे, त्याला या ठिकाणी पैसे द्या. मी राजू शेट्टी साहेब 5 पर्याय दिलेत ना, हे 5 पर्याय आपण लेखी पत्रानं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवून देऊया नारकर साहेब, की हे 5 पर्यायावर 1 लाख कोटी या ठिकाणी खर्च करा, आम्हाला हरकत नाही. गरज नसलेला हा महामार्ग आहे, अजिबात कुणाची मागणी नाही. जयंत पाटील साहेब म्हणले ते माहित आहे, इथं बसणार आहे तुम्ही. राजू शेट्टी खासदार असताना आम्ही आमदार आहे, आम्ही आता साहेब रस्ता पाहिजे. कोण गेलतं का शक्तीपीठ या ठिकाणी मागायला? कोणी निवेदन दिलं का यांना की शक्तीपीठ आम्हाला या ठिकाणी पाहिजे? हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी असलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता आपल्याला ताकदीनं ही लढाई पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लढाई करावी लागेल. माझी मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, शक्तीपीठचा स्क्रिप्ट तुम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये लिहिला असला तरी कोल्हापूरमध्ये हा सिनेमा फ्लॉप, 12 जिल्ह्यामध्ये हा सिनेमा फ्लॉप होणार, हे आम्ही जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा तुमचा सिनेमा चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आम्ही ताबडतोब ताकदीनं या सगळ्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरणार आहोत. आमचं काही होऊ दे, कुठलाही संघर्ष या ठिकाणी करायला लागू दे. प्रशासनाला आमची विनंती आहे, आजचा मोर्चा शांततेने आम्ही काढलेला आहे. आम्ही पोलिसांना देखील सांगितलं आमचा आजचा मोर्चा शांततेने आहे. आम्ही या ठिकाणी कुठलाही आगाऊपणा या ठिकाणी करणार नाही. एक रेडा आलाय तो त्याचं ते आलाय, आम्ही काय आणलेला नाही. ते बिचारा त्याचा आलाय की बाबा माझं काय होणार म्हणून. हा शेतकरी तिथं मी तो काय आम्ही आणलेला नाही बाबा. ती कुठनं आलाय माहित नाही, पत्ता विचारा त्याचं नाव विचारा, आम्हाला काय नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि पोच करा. आमचं काय म्हणणं. परंतु आता आमची विनंती आहे, सरकारला देखील आमची विनंती,
आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय. आम्ही संयमानं आतापर्यंत भाषण या ठिकाणी केलेलं आहेत. आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भले किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही घेऊ एवढी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी 2 गोष्टी मला आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत की आता पुढच्या महिन्याभरात आम्ही तारखा देऊ आणि या जिल्ह्यामध्ये मोटरसायकल रॅली शेट्टी साहेब आपण गावागावामध्ये जाऊन करूया. मोटरसायकलनं प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही या प्रबोधन या ठिकाणी करूया. दुसरं एक काम माझं सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जे बाधित गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा. मोजणी या गावात होणार नाही असा डिजिटल बोर्ड लावायचा. जमल का? सगळ्यांनी डिजिटल बोर्ड प्रत्येक गावात लावायचा. आणि आमचं आंदोलन, उद्याची दिशा, उद्याचं आंदोलन, उद्या भविष्यकाळात काय होणार आहे याची माहिती तुम्हाला तंतोतंत मिळण्यासाठी एक नंबर मी जाहीर करतो. त्याच्यावर मिस्ड कॉल द्या आणि या 12 जिल्ह्यातलं आंदोलन जे काही चाललेलं आहे त्याची माहिती मिळेल. उद्या तुम्हाला काय अडचणी आल्या त्या आमच्याकडे पोहोचवा. नंबर लिहून घ्या 89 55 44 55 99. 89 55 44 55 99 या नंबरला मिस्ड कॉल